नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी खूप दिवसांनी ही व्हिडिओ बनवते यूट्यूबसाठी। तर तुम्हाला माहिती असेल मी माझ्या गाडीमध्ये काही मॉडिफिकेशन्स केलेले, त्यावर मी एक वेगळी व्हिडिओही बनवलेली आहे तुम्हाला माहिती असेल तर। तर त्याच्यामध्ये मी मला बरेच लोक विचारत होते ह्यामध्ये की मी माझ्या सस्पेन्शनमध्ये काय चेंजेस केलेले आहेत। तर जे सस्पेन्शनची हाईट कशी वाढवली ह्याबद्दलही विचारत होते। माझी गाडी आहे, जेव्हा मी घेतलेली ही नॉर्मल सस्पेन्शनला होती, पण ह्याच्यामध्ये नंतर काही वेळानंतर मी मॉडिफिकेशन ह्यासाठी केलं कारण मला वाटलं त्याचे भरपूर सारे फायदे असतील म्हणून। पण जेवढे फायदे होते त्यापेक्षा जास्त तोटे निघाले। जे ड्रॉबॅक सांगायला गेलं तर ॲक्च्युली त्याचे जे शेप आणि एरोडायनॅमिक्स वगैरे असतात ते चेंजेस झाले ह्याच्यामध्ये। आणि त्यानंतर माझी जी हे आहे चेन आहे गाडीची, ती खाली जो त्याचा स्विंग आर्म असतो त्याला घासायला लागले आणि गाडीचं खड्ड्यात गेलं की आवाज यायला लागला। सो ते डॅमेज होण्यापेक्षा मी म्हटलं माझं जे काय म्हणतात मोनोशॉक आहे तो नवीन टाकावं, म्हणून मी होंडाचा एक नवीन मोनोशॉक घेऊन आली, जो मला 3373 रुपयाला इतका पडला। तर आपण आज ह्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे की हे कसं चेंज करायचं। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर ह्या मॉडिफिकेशनचे फायदे असे होते की ह्याला भरपूर सारा ग्राउंड क्लिअरन्स भेटला, कारण इथून कोणतेही ऑफ रोडिंगला गेले की दगड पटकन पास होत होते खालून, मला त्रास होत नव्हता। आणि त्याचसोबत ह्याचा फायदा असा होता की गाडीचं जे तुम्ही बघत असाल गाडी खूप मस्त दिसते, एकदम हेवी अशी बाईक वाटे लोडेड। सो हा मला याच्यामध्ये खूप छान असा ह्याच्यामध्ये फायदा जाणून आला। पण त्याचसोबत ह्याचे प्रॉब्लेम असे की माझी जी चेन होती ती स्विंग आर्मला घासायला लागली, जेव्हा मी दगडामध्ये गाडी आपटली खड्ड्यामध्ये की ती स्विंग आर्मला घासायची, तर त्याचा आवाज यायचा। तर ते त्याचा ड्रॉबॅक होता। त्याचसोबत जेव्हा मी गाडीमध्ये बसली तर गाडीचा शेप जो आहे मागच्या साईडनी वरती गेल्यामुळे माझ्या हातांवर जोर जास्त यायचा, माझं पोश्चर जे फ्रंटला बेंड व्हायचा। आणि मोस्ट ऑफ द टाईम मी नोटीस केलेलं की ह्याच्यामध्ये ब्रेक जो आहे तो कधी कधी प्रॉब्लेम करायचा, मला असं वाटायचं ब्रेक कमी लागतो नॉर्मल मी जेव्हा गाडी चालवली त्यापेक्षा। तर मी ह्या सगळ्या गोष्टी नोटीस केलेल्या त्याच्यामध्ये। आणि मला खूप लोक मेसेज पण करत होते की मॉडिफिकेशन काय केलं सांगा म्हणून। तर मी आत्तापर्यंत हे फक्त ट्रायल बेसिसवरच करत होती आणि माझ्यामध्ये मला हे सगळे फरक जाणवले। तर असं नाही आहे की आपण जेव्हा बॅक सस्पेन्शन वाढवतो तर त्याने काय म्हणजे म्हणतो ना का त्याचा काही दुसरा पर्यायच नाही, त्याचा पर्याय आहे। आपण फ्रंट सस्पेन्शन जे आहे त्याच्यामध्ये पण बदल करू शकतो। पण माझी हाईट आणि तुम्हाला गाडीची हाईट दिसत असेल तर मी आता मोठी चप्पल घातली, पण माझं डोकं आणि गाडीचं आरसं जवळ खांदा बोलू शकतो एक सोबत येतं। तर जर मी ते वाढवलं तर मला प्रॉब्लेम होतो त्याने हाईटसाठी। मला ऑलरेडी मी फेस करत होती म्हणून मी माझ्या हाय बूट्स वापरते, तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये ऑलरेडी एवढ्या इंचाचा फरक आहे। सो मला एवढा फायदा होत होता त्याने, पण ह्याच्यापेक्षा जास्त मी हाईट वाढवू शकत नाही, म्हणून मी विचार केला शेवटी बॅक टू द नॉर्मल सस्पेन्शनच जाऊयात म्हणून। तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। ओके, तर आपल्याला जे सस्पेन्शन आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी पहिले एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत, हा साईड पॅनल आहे त्याला काढायचा आहे। तर त्याच्यामध्ये पहिले आपल्याला हे 2 स्क्रू लूज करायचे, त्याच्यानंतर मग आपल्याला हे जे आहे चेनचं कवर ते आपल्याला काढायचं आहे। ह्या साईडनी काढावं लागेल, मग पलीकडून, मग तेव्हा ते मोकळं होईल आणि मग आपण प्रॉपरली त्या आतमध्ये जे सस्पेन्शन आहे त्याला बघू शकतो आणि त्याचे जे आपल्याला बोल्ट आहेत नट्स आहेत ते कळतील कुठे कुठे आहेत ते। सगळ्यात पहिले मी हा नट जो आहे तो लूज करते माझ्याकडे। आता आपण ही सीट पण काढून घेऊयात। सीट काढण्यासाठी पहिले आपल्याला 2 हे जे नट आहेत ते काढून घ्यायचे आहेत। ते टी पाण्याने मी काढून घेते आहे। तशाच प्रकारे आपल्याला हा पण साईड पॅनल एक ओपन करायचा आहे। मी पहिले तिकडून बघितलं आणि मला लक्षात आलं नाही इकडचा राहिला आहे म्हणून। तर आपण आता साईडचं चेन कवर काढतोय। तर सेम आता आपल्याला ह्या साईडचं पण कवर काढून घ्यायचं आहे। तर मित्रांनो आता आपल्याला इथे तुम्हाला दिसत असेल हा एक आहे तो बोल्ट, हे बघा इथून हा जो आहे हा बोल्ट आणि हा खालचा, असे हे 2 सस्पेन्शनचे बोल्ट आपल्याला काढायचे आहेत आणि मग तेव्हा आपला हा सस्पेन्शन आपण काढू शकतो। पण ते काढल्यावर आपल्याला गाडीचा पाठीचा मणका गेल्यासारखं असेल हे, म्हणून आपल्याला डबल स्टँडला पहिले गाडी लावायला लागेल। आपण आता काढलाय तर येणार नाही।
तर मित्रांनो, आता जेव्हा आपण खालचे बोल्ट ओपन करतो खालचा आणि वरचा, तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक 17 नंबरचा एक्सटेंडेड पाना लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक रिंग पाना एक साईडने पकडण्यासाठी आणि दुसऱ्या साईडने ओपन करण्यासाठी. आणि मी ऑलमोस्ट हे केलेलं आहे. आता फक्त मला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जे टेन्शन आहे टायरमध्ये आणि वरच्या बॉडीमध्ये ते आपल्याला कमी करायचं आहे. सो मी माझ्या भावाची हेल्प घेणार आहे ह्यामध्ये. तो हा टायर उचलेल आणि मग त्याच्यानंतर मी पूर्ण जो स्क्रू इथपर्यंत काढला आहे तो त्याच्यामुळे निघत नाही आहे, तो आता मला काढायचा आहे. बघा. तर तुम्हाला इथे दिसत असेल हे आता आपलं ते मोनोसॉक आहे तो किती इझिली आपल्याला उचलता येतोय. तर आता आपण हे मी इथे मला फिक्स केलेलं आहे, हे हलायला जागा नाही काय. तर फायनली भरपूर कष्टानंतर आपल्याला सस्पेन्शन निघेल आता. ओके. सो फायनली आपल्याला हा आपला मोनोसॉक भेटला आहे. सो ह्याच्यामध्ये मी ॲक्च्युअली जे चेंजेस केलेलं तर हा होता, एवढं मी ह्याच्यामध्ये इंच एवढं वाढवलेलं होतं. सो तुम्हाला दिसत असेल. आता मी हे अनबॉक्सिंग करते ह्या मोनोसॉकचं. तर हे आपल्याला ऑफलाईन जे आहे शोरूममध्ये ते भेटलेलं आहे. कोणत्याही होंडाचं आहे जे ॲक्च्युअल त्याचं मेनवालं ओरिजिनल ओजीवाला आणलं आहे आपण. तर हे आपल्याला 3373 रुपयाला असं भेटलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल. सो आता ह्याच्यानंतर कोणत्याच याच्यासोबत मी छेडछाड करणार नाही आहे. चला इन्स्टॉल करूयात. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे बोल्ट ओपन करताय त्यावेळेस ट्राय करा की खूप दिवस तुम्ही ह्याला हात नसतो लावलेला, म्हणून तुम्ही WDचा यूज करा, जेणेकरून आपल्याला थोडं इझी जातं ह्यामध्ये. जेव्हा नाही तर ओपन करतो तेव्हा आपले जे त्याचे हुक्स असतात त्या बोल्टचे ते निसटतात आणि ते गोल होऊन जातात. तर ते होऊ नये त्यासाठी WD-40 वापराच. तर आपण सर्वात आधी ह्याला ग्रीसिंग करून घेऊ थोडं, म्हणजे ना हे स्मूथ होईल आपल्याला लावायला, कारण त्या आतमध्ये हुक करायला खूप कठीण आहे. सो आता मी हे जे लावले ते खालच्या हुकमध्ये पहिले ठेवलेलं, कारण मला खूप जड जात आहे उचलायला, म्हणून आता मी ह्याला वरती पुश करते आहे. हां, बसला. मी चेक करते किंवा तुमच्याकडे लाकूड वगैरे असेल त्यानेही चेक करू शकता, पण हे इझी आहे. सो मी इथं बघते तर इथून आरपार होतं आहे मला आणि मी हलवते तर ते परफेक्टली पास होतं आहे. सो मी इथे बघत होती तर खूप कठीण होतं हे बोल्ट आणि हे मॅच करणं. सो आता माझं ह्याच्यातून नट तर पास झाला आहे, तर ह्याला मी आता फिक्स करते आहे आणि आपल्या लास्टला तो फक्त एक्सटेंडेड जो पाना आहे त्याने फिरवून घ्यायचा आहे. हां थांब ना. अजून थोडंसं वरती घे. बस 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 थांब. सो फायनली हे माझं झालं आहे. खूप अलाइनमेंट वगैरे बघावं लागतं ह्याच्यामध्ये. सस्पेन्शन जो हा असतो हा ॲडजस्टेबल असतो. तर तुम्हाला इथे ग्रूव्ह दिसत असेल वरच्या बाजूला छोटासा ट्रँग्युलर, तर हा जो आहे तो आपल्याला ह्या छोट्याशा ग्रूव्हमध्ये फिट करायचा आहे. तर जेव्हा तो ह्याच्यामध्ये बरोबर मापामध्ये होईल तेव्हा तो ॲक्च्युली सॉफ्ट सस्पेन्शन आपलं होईल. आता हे मिडमध्ये आहे, तर आपण आता हे जसं होतं आधीचं तसंच त्याला लावून घेणार आहे. लावताना फक्त लक्षात ठेवायचं की प्रॉपरली सगळं अलाईन असलं पाहिजे एकमेकांसोबत. तर आपलं आता सस्पेन्शन चेंज करून झालेलं आहे आणि आपण जसे जसे पहिले पार्ट जसे जसे काढलेले सीट वगैरे हे जसं जसं परत आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी खूप मेहनत घेतली तुम्हाला दिसत असेल. तर आता आपण ह्याची टेस्ट राईड घेणार आहे. तर चला कसं मला वाटतं हे फिलिंग मी तुम्हाला सांगते आता. ओके. सो आता मला दोन्ही पाय एकत्र टेकत आहेत. मला पूर्ण हिप मुवमेंट करायची गरज नाही आहे. मी एकदम मस्तपैकी उभी राहू शकते आहे गाडीवर. सो मला ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम होणार नाही. तर आता आपलं जे सस्पेन्शन आहे ते बॅक टू नॉर्मल आलं आहे. तर त्याच्यामुळे पोस्चर जो आपला आहे तो माझा अधिक मी अशी राहायची. आता मला नॉर्मली असं उभं राहता येतं. आता मला काही प्रॉब्लेम पण होत नाही. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात फ्रंट सस्पेन्शन जे म्हणतो त्याचं आता जे मुवमेंट होतं ते वाढलेलं आहे. सो ओव्हरऑल सगळं बेटर आहे आता.
तर मित्रांनो, हा होता आजचा पूर्ण माझा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला हे सगळं माहितीपूर्ण वाटलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.